नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर कालातीत बोधकथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका जंगलाची, एका वादळाची आणि त्या वादळाला सामोरे जाणाऱ्या 4 जीवांची. पण गंमत अशी आहे की या 4 जीवांच्या माध्यमातून आपण स्वतःला कसं ओळखू शकतो हे आपल्याला कळणार आहे. चला तर मग सुरू करूया. तर कथेची सुरुवात होते एका जंगलापासून. असं जंगल जे पाहता क्षणी अगदी शांत आणि सुंदर वाटतं. कल्पना करा, उंच उंच झाडं, खळखळून वाहणारी नदी, पक्ष्यांचा तो किलबिलाट, सगळं कसं अगदी चित्रातल्यासारखं, एकदम परफेक्ट. पण या वरवरच्या शांततेच्या आत नेमकं काय दडलं होतं? खरं तर ही गोष्ट फक्त जंगलाची नाहीये. ही गोष्ट आहे त्या जंगलात राहणाऱ्या जीवांच्या अंतर्मनाची, त्यांच्या मनात जी अस्वस्थता आहे त्याची. आणि कुठेतरी ही आपल्या सगळ्यांच्याच मनाची गोष्ट आहे, नाही का? चला तर, मग या पहिल्या भागात आपण भेटूया या जंगलातल्या रहिवाशांना. हे जंगल खरं पाहिलं तर त्यांच्याच मनातल्या शेकडो भ्रमांचं एक जाळं आहे आणि त्यात ते नकळतपणे अडकून पडले आहेत. आता इथे बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. ह्या 4 पात्रांची रचना पहा. पहिला आहे ससा, जो सतत भीतीच्या सावटाखाली जगतोय. मग आहे अस्वल, ज्याला आपल्या शक्तीचा, आपल्या ताकदीचा प्रचंड गर्व आहे. तिसरी आहे मांजर, जी प्रत्येक गोष्टीत फक्त आणि फक्त स्वतःचा फायदा बघते. आणि चौथा आहे पक्षी, जो फक्त एक साक्षी आहे, शांत, अलिप्त. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे चौघे म्हणजे आपल्याच स्वभावाचे वेगवेगळे पैलू तर नाहीत ना. पण जंगलातलं हे शांत आयुष्य असंच थोडीच राहणार होतं? नाही. कारण आता कथेत एक मोठं वळण येणार आहे. एक असं संकट बाहेरून येणार आहे जे ह्या चौघांनाही स्वतःच्या आत बघायला भाग पाडणार आहे. आणि मग एक दिवस जंगलात बातमी पसरते. डोंगरावरून एक भयंकर मोठं वादळ येतंय. आता हे फक्त एक नैसर्गिक संकट नाहीये, ही तर त्यांच्या आयुष्यातल्या एका मोठ्या परीक्षेची सुरुवात आहे. एक अशी परीक्षा जी त्यांचं आयुष्य कायमसाठी बदलून टाकणार होती. आणि ही बातमी ऐकताच प्रत्येकाने काय प्रतिक्रिया दिली असेल? अगदी त्यांच्या स्वभावाला साजेसं. ससा तर प्रचंड घाबरला, कारण भीती तर त्याच्या रक्तातच होती. अस्वलाला मात्र राग आला. का? कारण त्याच्या आरामात व्यत्यय आला होता, त्याचा इगो हर्ट झाला होता. आणि मांजराने, तिने तर लगेच स्वतःच्या बचावासाठी काय काय करता येईल याची गणितं मांडायला सुरुवात केली, कारण स्वार्थ हाच तिचा स्वभाव होता. पण या सगळ्या गोंधळात पक्षी मात्र एक वेगळाच विचार मांडतो. तो म्हणतो, चला आपण सगळे मिळून एक सुरक्षित जागा शोधूया. आणि इथूनच त्यांच्या एकत्रित प्रवासाला सुरुवात होते. एक असा प्रवास जो त्यांना स्वतःच्या पलीकडे बघायला शिकवणार होता. बरं, आता कथा अशा टप्प्यावर आलीये जिथे हा प्रवास त्यांच्या प्रत्येकाच्या आतल्या कमतरतांची परीक्षा घेणार आहे. ही एक अंधारात होणारी आतली कसोटी आहे. एक अशी कसोटी जी त्यांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे उतरवून त्यांचे खरे चेहरे समोर आणेल. ते जसजसे पुढे जाऊ लागतात तसतसं जंगल अधिकच गडद आणि भीतीदायक वाटायला लागतं. पण हा बाहेरचा अंधार खरं तर त्यांच्या मनातल्या अंधाराचं प्रतिबिंब होता. कधीकधी आपल्या मनातही असाच अंधार दडलेला असतो, नाही का? आणि येथे बघा, किती अचूकपणे दाखवलंय की संकट आल्यावर प्रत्येक जण आपल्या मूळ स्वभावावर येतो. ससा घाबरून मागे फिरण्याचा विचार करतोय. अस्वल आपल्या अहंकारापोटी मी आहे ना म्हणत संरक्षण देऊ पाहतोय. आणि मांजर, ती तर स्वार्थासाठी दुसरा सोपा मार्ग शोधतीये. पण त्याच वेळी पक्षी एक खूप खोल गोष्ट सांगतो. रस्ता बदलण्याआधी आपलं मन तपास. आणि अखेर ते वादळ येतं. जोराचा वारा सुटतो. झाडं उन्मळून पडतात. सगळीकडे पानापाचोळ्याचा नुसता हाहाकार माजतो. जणू काही निसर्गाने आपलं रौद्र रूप धारण केलंय. कथेमधला तणाव आता अगदी शिगेला पोचलाय. आणि याच निर्णायक क्षणी पक्षी या संपूर्ण कथेचं सार सांगतो. तो म्हणतो, वादळ बाहेर आहे, पण भीती आत आहे. किती मोठी गोष्ट आहे ही. खरं वादळ आपल्या मनात सुरू असतं, विचारांचं, भावनांचं. बाहेरची परिस्थिती तर बदलत राहते, पण आतलं वादळ शांत झालं नाही तर आपण कायम अशांतच राहतो. आणि पक्ष्याचे हे शब्द जणू काही जादू करतात. अस्वल, जे आत्तापर्यंत फक्त आपल्या ताकदीच्या गर्वात होतं, ते पुढे येतं आणि सगळ्यांना आपल्या मिठीत घेतं. त्या एका क्षणात त्याचा तो सगळा अहंकार गळून पडतो आणि त्याच्या जागी येतो तो दयाळूपणा. एक असा दयाळूपणा जो त्याच्या शारीरिक ताकदीपेक्षा कित्येक पटीने मोठा होता. हा होता बदलाचा पहिला क्षण. वादळाची ती भयंकर रात्र संपते आणि ज्ञानाची एक नवी पहाट उगवते. आता या भागात प्रत्येक पात्र
स्वतःमध्ये झालेल्या बदलाला, त्या नवीन जाणीवेला शब्दांत मांडतं. जणू काही त्या वादळाने त्यांच्या मनावरची सगळी धूळ साफ करून टाकलीये. तो ससा जो आयुष्यभर भीतीत जगला, तो आता काय म्हणतोय बघा, मी माझ्या भीतीपेक्षा मोठा आहे. त्याला स्वतःच्या आत लपलेल्या धैर्याची ओळख पटते. एक असं धैर्य जे आता त्याला कोणत्याही वादळाचा सामना करायला मदत करेल. आणि अस्वल, ज्याला फक्त ताकद, फक्त शक्ती महत्वाची वाटायची, तो म्हणतो, शक्तीपेक्षा शांती मोठी आहे. त्याला कळतं की खरी ताकद इतरांना हरवण्यात नाही, तर स्वतःच्या मनावर विजय मिळवण्यात आहे. आणि आता मांजर, जी नेहमी फक्त माझं काय याचाच विचार करायची, ती म्हणते, स्वार्थ सोडल्यावरच खऱ्या अर्थाने सोबत मिळते. तिला नात्यांचं, एकत्र असण्याचं महत्त्व कळतं. आपल्या आयुष्यातही अनेकदा स्वार्थापायी चांगली नाती तुटतात, नाही का? ह्या तिघांमध्ये झालेला हा बदल पाहून पक्षी फक्त हसतो आणि म्हणतो, आता तुम्ही जागे झालात. आणि इथे त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने पूर्ण होतो. ते फक्त वादळातून नाही, तर स्वतःच्या अज्ञानाच्या अंधारातूनही बाहेर पडतात आणि एका नवीन, एका प्रगल्भ जीवनाची सुरुवात करतात. चला, आता या कथेच्या अंतिम भागाकडे वळूया, जो आपल्याला या गोष्टीतलं अंतिम, न बदलणारं सत्य सांगणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? तर जंगल बदललं नव्हतं. भविष्यातही वादळं येणारच होती. म्हणजे बाहेरची परिस्थिती तशीच होती. पण ते 4 जीव मात्र पूर्णपणे बदलले होते. ते आता वादळांना घाबरणारे नव्हते, तर त्यांना सामोरे जाणारे योद्धे बनले होते. कारण खरा बदल हा बाहेर नाही, आतून घडला होता. आणि या संपूर्ण कथेचा अंतिम बोध, सार, हा आहे की जो स्वतःला ओळखतो, तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. भीती, अहंकार किंवा स्वार्थ यातून नाही, तर आत्मज्ञानातूनच खरी मुक्ती मिळते. वादळं पुन्हा येणारच होती, पण आता ते जीव बदलले होते. आणि हाच विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून ठेवतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या आतल्या वादळांसाठी आपण तयार आहोत का, यावर नक्की विचार करायला हवा.